मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेतच गोंधळ झालाय। अमेय घोले यांच्या निवडीच्या घोषणेवेळी गदारोळ झालाय। अमेय घोले यांची शिवसेना गटनेतेपदी निवड झाली आहे, तर ठाकरेंच्या नगरसेवकांनी त्यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे। कृष्णा विश्वासराव आणि पेडणेकरांमध्ये देखील जुंपल्याचं पाहायला मिळालं। ठाकरेंच्या नगरसेवकांनी 50 खोकेंच्या घोषणा देताच शिवसेना नगरसेविका कृष्णा विश्वासराव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अमेय घोले यांच्या निवडीवेळी हा सगळा गदारोळ झालेला आहे। महापालिकेच्या पहिल्याच महासभेत गोंधळ झालेला आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। मनश्री, नेमका कशामुळे हा सगळा गोंधळ झालाय? अमेय घोलेच्या निवडीत शिवसेना ते घोटाळे बाहेर काढू असं सुरुवात त्यांनी केला। यावेळी सहकारी होत्या एका महापालिका सभागृहात पाहायला मिळाले। निश्चितच धन्यवाद मनश्री या सविस्तर माहितीसाठी। मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेत हा गोंधळ झालेला आहे। अमेय घोले यांच्या निवडीच्या घोषणेवेळीच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। अमेय घोले यांची शिवसेना गटनेतेपदी निवड झालेली आहे। ठाकरेंच्या नगरसेवकांकडून त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। बीएमसीच्या पहिल्याच महासभेत गोंधळ झालेला आहे। कृष्णा विश्वासराव आणि पेडणेकरांमध्ये जुंपलेली आहे। ठाकरेंच्या नगरसेवकांकडून 50 खोकेंच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर हा सगळा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, मुंबई महापालिकेच्या पहिल्याच महासभेत हा गोंधळ झालेला आहे। अमेय घोले यांच्या निवडीवेळी घोषणाबाजी झालेली आहे, काय घडलंय? अमेय घोले यांची निवड गटनेतापदी करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या गटनेतापदी करण्यात आली अधिकृत घोषणा आज करण्यात आली। ज्यावेळेस निवड घोषित त्यावेळेस ठाकरेंचे नगरसेवक 50 खोके अशा घोषणा देऊ लागले। ठाकरेंच्या नगरसेवकांनी अशा घोषणा देता क्षणी कृष्णा विश्वासराव यांनी तुमचे घोटाळे का बाहेर काढलेले चालतील का सवाल केला। तुमचे घोटाळे बाहेर काढू का सवाल त्यांनी केला। निश्चितच आपण पाहतोय यावेळी जोरदार घोषणाबाजी झालेली आहे, त्यामुळे बीएमसीच्या पहिल्याच महासभेत हा गोंधळ झाल्याचं दिसतंय। धन्यवाद मनश्री या माहितीसाठी।